वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ब्रायोफाइट्स यांचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. तर आज ब्रायोफाइट्सचे जे दोन क्लासेस आहेत, लिव्हरवर्ट आणि मॉसेस, हा भाग आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. फर्स्ट, दॅट इज लिव्हरवर्ट्स. Usually grow in moist, shady habitat like bank of streams, marshy grounds and bark of trees. आपल्याला माहीत आहे की ब्रायोफाइट्स जे आहेत हे शेडेड एरियामध्ये किंवा मॉइस्ट एरियामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि तसेच एरिया म्हणजे बँक ऑफ स्ट्रीम, पाण्याचा जो कडा आहे त्या ठिकाणी, किंवा मार्शी ग्राउंड किंवा बार्क ऑफ ट्रीज या ठिकाणी लिव्हरवर्ट्स हे पाहायला मिळतात. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. एक्झाम्पल इज मार्केन्शिया. प्लांट बॉडी ही थॅलस लाईक असते. यामध्ये आपल्याला रूट, स्टेम आणि लिव्ज हे स्ट्रक्चर क्लिअर कट पाहता येत नाहीत. फिलामेंट लाईक स्ट्रक्चर. द थॅलस इज डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅट. डॉर्सिव्हेंट्रली म्हणजे जे काही दोन सरफेस आहेत, डॉर्सल आणि व्हेंट्रल, ते दोन्ही सरफेस फ्लॅट आहेत. अँड लीफ लाईक ॲपेंडेजेस आर प्रेझेंट इन 2 rows ऑन द स्टेम लाईक स्ट्रक्चर. यामध्ये लिव्ज जे आहेत हे 2 रोमध्ये असतात. स्पोरोफाइट इज कन्सिस्ट ऑफ फूट, सेटा अँड कॅप्सूल. रिप्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं की हे जे झायगोट किंवा एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट होते, तर त्यानंतर जो स्पोरोफाइट तयार केला जातो, त्या स्पोरोफाइटमध्ये फूट, सेटा आणि कॅप्सूल असे 3 भाग आपल्याला पाहायला मिळतात. एक्झाम्पल ऑफ लिव्हरवर्ट्स आर रिक्शिया अँड मार्केन्शिया. यामध्ये बघा फिगर, रिक्शिया थॅलस लाईक डॉर्सिव्हेंट्रली फ्लॅट, मार्केन्शिया पण त्याच पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. देन रिप्रोडक्शन, असेक्शुअल मेथड पाहू. इट टेक्स प्लेस बाय नंबर 1, फ्रॅगमेंटेशन ऑफ थॅलस. फ्रॅगमेंटेशन म्हणजे हा जो थॅलस आहे, ह्या थॅलसचा काही कारणामुळे जर तुकडा पडला तर त्या तुकड्यापासून, फ्रॅगमेंटपासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार केला जातो. दॅट इज फ्रॅगमेंटेशन. सेकंड, असेक्शुअल रिप्रोडक्शन. दॅट इज फॉर्मेशन ऑफ specialized structures called as gamete, and that gametes are green multicellular asexual bud that developed in small gamma cup on the thallus. This gamete detached from the thallus and germinate into new individual. जसं आपण बडिंग हा प्रकार पाहतो त्या प्रकारे बघा, मार्केन्शिया जो फिगर दाखवलेली आहे त्यामध्ये गेमी कप आहे आणि त्या गेमी कपमध्ये असणारे गेमी आहेत. दीज आर ग्रीन मल्टीसेल्युलार अँड दे डिटॅच फ्रॉम द पॅरेंट बॉडी. ते काय होतात, त्यांची ग्रोथ पूर्ण झाल्यानंतर पॅरेंट बॉडीपासून सेपरेट होतात आणि दे जर्मिनेट इंटू अ न्यू इंडिव्हिज्युअल. दॅट मीन्स इट इज द असेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. इट इन्व्हॉल्व्स ओनली 1 पॅरेंट. ओके. Then sexual reproduction. For sexual reproduction, the sex organs are produced and they are antheridia and archegonia, and they are developed on different thalli. Male and female sex organs are formed either on same or different thallus. बऱ्याच वेळा एका थॅलसवर किंवा 2 वेगवेगळ्या थॅलसवर मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स हे तयार होत असतात. They produces male gametes, that is antheridia, which are haploid, and archegonium will produce female gamete, that is egg cell, that is also haploid. During fertilization, their fusion occurs and they produces zygote, which is diploid having 2 young. That zygote produces sporophyte. या झायगोटपासून एम्ब्रिओ तयार होतो आणि एम्ब्रिओपासून स्पोरोफाइट तयार होतो. स्पोरोफाइट इज डिफरन्शिएटेड इनटू फूट, सेटा अँड कॅप्सूल. या स्पोरोफाइटची डेव्हलपमेंट होते आणि त्या
यामध्ये फूट सेटा कॅप्सूल यासारखे भाग तयार होत नाहीत, तर प्रोटोनेमा फेजमध्ये बॉडी ही फिलामेंटसारखी असते. सेकंडरी प्रोटोनेमा, इट इज द लीफी स्टेज दॅट डेव्हलप्स ॲज अ लॅटरल बड. या प्रोटोनेमापासून एक बड तयार होते आणि या बडची डेव्हलपमेंट नंतर सेकंडरी प्रोटोनेमामध्ये होत असते. इट इज द लीफी स्टेज. दे आर अटॅच्ड टू द सॉईल थ्रू मल्टीसेल्युलर ब्रांच्ड रायझॉइड्स. हे जे प्रोटोनेमा आहेत हे बेसला रायझॉइड्सद्वारे अटॅच असतात. अँड धिस स्टेज बियर सेक्स ऑर्गन्स. या स्टेजमध्ये मात्र आता त्या थॅलसवर सेक्स ऑर्गन्स हे तयार होत असतात. नेक्स्ट पॉईंट इज रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह मेथड दॅट ऑकर्स बाय फ्रॅगमेंटेशन अँड बडिंग इन सेकंडरी प्रोटोनेमा. इथं व्हेजिटेटिव्ह मेथडनी सुद्धा रिप्रोडक्शन होते की ज्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन आणि बडिंग या दोन मेथड वापरल्या जातात. जसं आपल्याला माहीतच आहे, फ्रॅगमेंटेशन म्हणजे मॉसेसचं जे लीफचा थॅलस आहे हा ॲक्सिडेंटली ब्रेक होतो आणि ब्रेक झालेला जो तुकडा आहे, फ्रॅगमेंट आहे, दॅट डेव्हलप इन टू अ न्यू इंडिव्हिज्युअल. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन. द सेक्स ऑर्गन्स आर एन्थेरिडिया अँड आर्किगोनिया and they are produced in which male and female gametes are produced. हे जे एन्थेरिडिया आणि आर्किगोनिया आहेत यांच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार केले जातात. आहेत की कशा पद्धतीने झायगोट तयार होतो, त्याची डेव्हलपमेंट होते, एम्ब्रिओ तयार होतो, एम्ब्रिओपासून स्पोरोफाईट तयार होतो आणि या स्पोरोफाईटमध्ये फूट, सेटा आणि कॅप्सूल असे डिफरंट पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. Spore mother cells that are present in the capsule, they undergo meiosis division, and after meiosis spores are produced, and that spores when germinate they develop into a new gametophyte, and this is all about sexual reproduction in mosses. Example is Funaria, then Polytrichum and Sphagnum. आता बघा, फ्युनॅरिया आणि पॉलिट्रायकम या दोन्हीमध्येही आपल्याला स्पोरोफाईट ही स्टेज क्लिअर कट पाहता येते. एक लांब थॅलस आहे ज्याला सेटा असं म्हणतात आणि त्याच्या टर्मिनल भागाला कॅप्सूल आहे ज्यामध्ये असतात स्पोर मदर सेल्स. एक्झाम्पल इज फ्युनॅरिया, पॉलिट्रायकम अँड स्पाइक. Here is the difference between liverworts and mosses. Liverworts, the thallus is dorsiventral, दोन्ही सरफेस सेम आहेत. तर मॉसेसमध्ये थॅलस इज इरेक्ट, हे सरळ वाढणार आहे. इन लिव्हरवर्ट्स लीव्ज आर प्रेझेंट इन 2 rows. इन मॉसेस लीव्ज आर स्पायरली अरेंज्ड. इन लिव्हरवर्ट्स rhizoids are unicellular, whereas in mosses rhizoids are multicellular. The sporophyte is simple in liverworts. The sporophyte is more elaborate in mosses. Sporophyte is completely dependent on gametophyte. Sporophyte हा 100% gametophyte वर डिपेंडंट आहे. तर sporophyte is partially dependent on gametophyte. इथं तो completely gametophyte वर अवलंबून नाही. In mosses sporophyte is partially dependent on gametophytes.